शाहू महाराज यांना माझी मानवंदना। तसेच आजच्या कार्यक्रमाला वन मिशन बुलढाणाच्या कार्यक्रमाला आपण जो महिला मेळावा आज घेणार आहे त्या महिला मेळाव्याला उपस्थित सर्व माझ्या मैत्रिणी बहिणी यांना गर्दी जास्त आली ना मायाचे गावठी त्यांनी स्वागत करायचं आदरणीय मायाचे गावठी स्वागत प्रतिमध्ये ग्रहण करते अशी त्यांना विनंती करतो। हो या 2 मिनिटं। हां दादा, आज मोठ्या संख्येने महिला या मेळाव्याला उपस्थित आहेत। काय नेमके आपण महिलांशी इंटरव्ह्यू केलेला आहे, काय नेमक्या प्रमुख समस्या वाटतात, काय धोरणं सरकारकडून आखली जाणं गरजेचं आहे? मी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून सातत्यानं महिला मेळावे जिल्हाभरात घेतो आहे। आम्ही आजपर्यंत 150 कोटी रुपयांचं वाटप जिल्ह्यातील 40,000 महिलांना केलेलं आहे। मला असं वाटतं की फक्त ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत, अनेक योजना चांगल्या आहेत, पण त्या खऱ्या अर्थानं महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। फक्त आर्थिक सक्षमीकरण होणार नाही। मी ज्या भूमिका मांडल्या की महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे, या ठिकाणी महिलांसाठी स्मार्ट कार्ड दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आमच्या माता भगिनींसाठी, माझ्या तरुण बहिणींसाठी मोफत असलं पाहिजे। मला वाटतं की सरकारनं फक्त अर्थसंकल्पात तरतुदी न करता ज्या खराच ग्रामीण भागातील महिलांना ज्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवता येतील आणि त्यांच्या हिताच्या असतील ते काम केलं पाहिजे।